नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डीके सायली किचनमध्ये. आज आपण खव्यापासून गुलाबजाम कसे बनवायचे हे पाहणार आहोत. दिसायला अगदी सुंदर, खायला मऊसूद, तोंडामध्ये टाकताच विरघळतील आणि चवीला खूपच भन्नाट असे गुलाबजाम बनवण्यासाठी काही टिप्स देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी मार्केटमध्ये भेटतात या टेक्स्चरचे गुलाबजाम इथे दिसत आहेत. सहसा खव्याचे गुलाबजाम बनवले तर ते तळताना फुटतात किंवा पाक परफेक्ट बनत नाहीत. गुलाबजाम सॉफ्ट बनत नाहीत, मधोमध कच्चे राहतात. तर या सर्व चुका टाळण्यासाठी सर्व साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घेऊन आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तसेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून काही टिप्स देखील देणार आहे. यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी फ्रेश अर्धा किलो इतका खवा घेतलेला आहे. याला मावा देखील बोलतात. जर खवा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो 1-2 तास अगोदर बाहेर काढून ठेवावा आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर गुलाबजाम बनवण्यासाठी घ्यायचा आहे. यामध्ये आपण 50 ग्रॅम बारीक रवा घालून घेत आहोत. तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यावा. रव्याने गुलाबजामला टेक्स्चर छान येते. त्यासोबतच यामध्ये आपण 50 ग्रॅम इतका मैदा देखील घालून घेत आहोत. मैद्याने गुलाबजामला बाइंडिंग छान येते. अगदी चिमूटभर म्हणजे हरभऱ्याच्या डाळी एवढी बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे. यापेक्षा जास्त बेकिंग पावडर आपल्याला घालायची नाही. तसेच छान स्वाद येण्यासाठी वेलची पूड 1 छोटा चमचा यामध्ये घालायची आहे. वेलची पूड पाकामध्ये देखील घातली तरी काही हरकत नाही. आता या सर्व जिन्नस खव्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहेत. कणिक मळतो त्या पद्धतीने चांगले मळून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही चांगला खवा मळून घ्याल तेवढे गुलाबजाम छान वळले जातात आणि तळताना तेलामध्ये फुटत नाहीत. व्हिडिओमध्ये पाहताय या पद्धतीने खवा छान मळून घ्यायचा आहे. गरज वाटली तर थोडे दूध घालून खवा तुम्ही मळून घेऊ शकता. जास्त पातळ किंवा घट्ट न करता अगदी मऊसूद असा खवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खवा मळून घेतला तर गुलाबजाम कुठेही क्रॅक होत नाहीत किंवा कुठेही गुलाबजामला भेगा पडत नाहीत आणि ते पाकामध्ये छान मुरले जातात. तर पाहू शकता अशा पद्धतीने एक 5 ते 10 मिनिट खवा छान मळून घ्यायचा आहे. तरी ते खवा मऊसूद मळून झालेला आहे. अगदी छान पद्धतीने खवा आपण मळून घेतला आहे. 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवून देऊया आणि तोपर्यंत गुलाबजामसाठी पाक बनवून घेऊया. इथे पाक बनवण्यासाठी कढई घेतली आहे. कढईमध्ये आपण साखर घेऊयात. अर्धा किलो खवा घेतला आहे तर त्यासाठी 1 किलो साखर आपण इथे घेत आहोत. खव्याच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे आणि 1 किलो साखरेसाठी 1 लिटर पाणी पाक बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे. जेवढी साखर त्याच प्रमाणात लिटरमध्ये पाणी आपल्याला गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी घ्यायचे आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सतत ढवळत साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. आता यामध्ये केशर घालून घेऊयात. केशरने स्वाद छान येतो आणि रंग देखील सुरेख येतो. पूर्ण पाक बनवण्यासाठी एकूण 15 मिनिटे लागतात. हाय फ्लेमवरती सतत ढवळत पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. गुलाबजामचा पाक थोडा कच्चा असतो त्यामुळे तार येईपर्यंत पाक आपल्याला बनवायचा नाही. अधूनमधून हाताने पाक चेक करत राहायचा आहे. तर आता पाहूयात. तर या ठिकाणी पाक हाताला बिलकुल चिकट लागत नाही म्हणजे आपला पाक बनलेला नाही. तर आणखी 5 मिनिटे हाय फ्लेमवरती आपण हे सतत ढवळत पाक बनवून घेऊयात. 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण चेक करूयात. तर या ठिकाणी हाताला पाक असा चिकट लागत आहे म्हणजे पाक आपला बनून तयार आहे. तरी ते गॅस आपण बंद केलेला आहे. आता आपण गुलाबजाम वळायला घेऊयात. इथे 15 मिनिटे झाली आहेत. खवा आपला गुलाबजाम बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झाला आहे. आणखी 1-2 मिनिटे छान मळून घेऊयात. तर 1 ते 2 मिनिटे खवा छान मळून झालेला आहे.
आता गुलाबजाम वळून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकाराचे मोठे किंवा छोटे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने गुलाबजाम वळून घेऊ शकता. इथे मी मध्यम आकाराचे गुलाबजाम बनवून घेतले आहेत. खूप छोटे नाही किंवा मोठे नाही असे गुलाबजाम इथे वळले आहेत. सर्व लहान मुलांना गुलाबजाम खूप आवडतात. विकतचे गुलाबजाम पटकन संपून जातात आणि घरामध्ये आपण गुलाबजाम बनवले तर मुले मनसोक्त खाऊ शकतात. या परफेक्ट प्रमाणात जर गुलाबजाम बनवले तर ते चुकायची भीती नाही. तरी इथे पहा, असे गुलाबजाम हातावर वळून घ्यायचे आहेत. कुठेही क्रॅक न होता अजिबात भेग नसलेले असे गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, अगदी छान पद्धतीने सर्व गुलाबजाम वळून होत आहेत. तुम्हाला दाखवले अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता, अगदी एकसारखे कुठेही भेगा नसलेले क्रॅक न गेलेले असे गुलाबजाम आपले वळून तयार आहेत. आता हे तेलामध्ये तळून घेऊयात. तळेपर्यंत कापडाने राहिलेले गुलाबजाम झाकून ठेवायचे आहेत. इथे कढई गरम करून घेतली आहे. गुलाबजाम तळण्यासाठी यामध्ये तेल घेऊयात. तेलाच्या जागी तुम्ही तूप देखील घेऊ शकता. कडकडीत तेलामध्ये गुलाबजाम न तळता गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झाले आहे की नाही हे छोटा पिठाचा गोळा टाकून चेक करून घ्यायचा आहे. तर तेल गरम झाले आहे. आता यामध्ये एक एक करून गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. एका वेळी खूप जास्त पण गुलाबजाम आपल्याला तेलामध्ये घ्यायचे नाहीत. झाऱ्याने हलक्या हाताने गुलाबजाम ढवळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळाशी चिकटतात, यामुळे अलगद हाताने तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच सर्व गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, गुलाबजाम मस्त फुगले आहेत. खूपच काळा रंग येईपर्यंत गुलाबजाम तळून घ्यायचे नाहीत, कारण थंड झाल्यावर ते आणखी काळे पडतात. तांबूस रंगावरच गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती गुलाबजाम तळले तर ते पटकन काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात. इथे पाहू शकता, 15 मिनिटे मंद आचेवर गुलाबजाम तळून घेतले. अगदी छान सुरेख असे गुलाबजाम दिसत आहेत. रंग छान आलेला आहे. आता हे गरम असतानाच पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत. खूप महत्त्वाची टिप्स अशी आहे की गुलाबजाम गरम असतानाच थंड पाकामध्ये टाकायचे आहेत. याने गुलाबजाम परफेक्ट होण्यासाठी 2 गोष्टींचा फायदा होतो. ते म्हणजे गरम गरम गुलाबजाम जर तुम्ही थंड पाकामध्ये टाकले तर ते पाक छान शोषून घेतात. गरम पाकामध्ये टाकले तर ते फुटतात आणि जास्त लूज पडतात. त्यामुळे ही टिप्स खूपच महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, गुलाबजाम अगदी मस्त असे छान तळून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी चमच्याने असे पाकामध्ये ढवळून घ्यायचे आहे. इथे पहा, किती छान रंग आलेला आहे आणि टेक्स्चरही मस्त आले आहे. अगदी मऊसूद असे गुलाबजाम बनले आहेत. 5 ते 6 तास गुलाबजाम पाकामध्ये मुरले की ते खाण्यासाठी तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले खव्याचे गुलाबजाम बनून तयार आहेत. आता हे मुरवण्यासाठी ठेवून देऊयात. पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही बनवलेले गुलाबजामचे फोटो नक्की शेअर करा. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपींसोबत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.